स्वार्थी मतलबी स्त्रियांची 15 लक्षणे. या स्त्रियांपासून नेहमी सावध राहा. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अनेक लोक स्वार्थी असतात, जे आपल्या स्वतःचाच फक्त विचार करत असतात आणि इतरांचा त्यासाठी फक्त वापर करून घेत असतात. ज्या वेळेला त्या इतर लोकांना त्यांची गरज असते, त्यावेळेला ते मागे सरतात. त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करण्यास ते तयार होत नाहीत. या स्वार्थी लोकांची लक्षणे कोणकोणती असतात हे आपल्याला कळणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच आज मी तुम्हाला स्वार्थी मतलबी स्त्रियांची 18 लक्षणे जाणून घेणार आहोत. त्यातील पहिले लक्षण आहे म्हणजे नंबर 1. ज्या स्त्रीला रात्री उशिरा झोपणे किंवा सकाळी उशिरा उठण्याची सवय असते, अशा स्त्रीच्या संसारात किंवा घरात कधीही लक्ष्मी वास करत नाही. नंबर 2. जी स्त्री नवऱ्याचा सतत अपमान करते, त्याच स्त्रीमुळे त्या नवऱ्याची कधीही प्रगती होत नाही. नंबर 3. जी स्त्री घरातील म्हणजे सासरमध्ये वडीलधाऱ्या लोकांचा आदर करत नाही, ती स्त्री संसारामध्ये कधीही सुख निर्माण करू शकत नाही. नंबर 4. ज्या स्त्रीला पैसा करण्याची सवय असते, तिला जास्त संपत्तीची हवा असते, ती स्त्री मूर्खासारखे वागून संसार योग्य पद्धतीने करत नाही. 5. जी स्त्री आपल्या माहेरच्या लोकांचे आपल्या सासूसासऱ्यांचा अपमान करते, त्यांच्याशी भांडते, आपल्या नवऱ्याला धोका देऊन परपुरुषाशी संबंध ठेवते, ती स्त्री निव्वळ मूर्ख असते. नंबर 6. पतीचे म्हणणे कधीही ऐकून घेत नाही, त्यांच्या प्रत्येक विचाराला विरोध करते, तिच्याशी वाद घालते, अशी स्त्री दिसत नाही. आपल्या सासरच्या घरातून महागडे वस्तू किंवा पैसे चोरून आपल्या माहेरच्या लोकांना देत असते, त्यामुळे घरात लक्ष्मी राहत नाही. स्त्री ही सासरमधील जबाबदाऱ्या पार पाडतात, सतत माहेरी जाते, आई वडिलांकडे जास्त लक्ष देणे हे संसारातील अडथळा होऊ शकतो. नंबर 10. आपल्या पतीचा अजिबात आदर करत नाही, ती स्त्री फक्त स्वार्थीच असते. सासरच्या घरामध्ये झालेल्या गोष्टी बाहेर जाऊन सांगते, सासरच्या लोकांच्या निंदा बाहेरच्या लोकांसोबत करते. सतत सासरच्या लोकांना नावं ठेवण्यामुळे सासरमध्ये कधीही सुख निर्माण होत नाही. नंबर 13. नवऱ्याच्या सासरच्या माणसांचा बाहेरच्या लोकांसमोर सतत अपमान करत असते, ती स्त्री घरामध्ये प्रगती करू शकत नाही. नंबर 15. जी स्त्री जास्त मेकअप करते, म्हणजेच बाहेर जाताना प्रमाणापेक्षा जास्त मेकअप करण्याची सवय असते, ती स्त्री मेकअपसाठी लागणारे साहित्यामध्ये खूप खर्च करते, त्यामुळे नवऱ्याच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत नाही. जी स्त्री घरात स्वयंपाक बनवायला सतत कंटाळते व सतत बाहेर जेवायला जाणे किंवा बाहेरचे जेवण मागवणे व ते खाणे, मुलांना तेच वाढणे, पतीला पण तेच वाढणे, त्यामुळे आर्थिक टंचाई निर्माण होते. नंबर 17. नवऱ्याची कमाई थोडी असताना घरात मागण्या मोठ्या करणे आणि मागितलेल्या गोष्टी नाही दिल्या की त्यावरून भांडण करणे, अशी स्त्री स्वार्थी, मतलबी आणि मूर्खसुद्धा असते. नंबर 18. ज्या स्त्रिया फक्त रागीट असतात, त्यांना फक्त नको त्या गोष्टीवरून भांडण काढणे माहीत असते, अशा स्त्रिया फक्त स्वतःचाच विचार करतात, ना नवऱ्याचा ना सासूसासऱ्यांचा, संसाराचा. त्यामुळेच ही लक्षणे या स्त्रियांमध्ये असतील तर त्या स्त्रीच्या सासरमध्ये तिला कधीही सुख मिळत नाही आणि तिचा संसारसुद्धा सुखी होत नाही. अशा प्रकारे हे काही स्वार्थी आणि मतलबी स्त्रियांची लक्षणे आहेत. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.